नमस्कार मित्रांनो, आज रीलमध्ये आपले मित्र महेश यांचा आपण फोटोशूट करत आहोत। शूट करण्याचं कारण की आपल्याकडे असलेली SK400 Mark III लाईट। मित्रांनो, या लाईटवरती फोटोग्राफी कशा प्रकारे आपण चांगली करू शकतो हे दाखवण्यासाठी आम्ही हा रील केलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळत आहे इथे आपल्याकडे दोन लाईट्स आहेत। SK400 म्हणजे 400 वॅटच्या आपल्याकडे दोन लाईट्स आहेत। त्याचबरोबर इथे तुम्हाला डिफ्युजर पाहायला मिळतोय। आपल्याकडे अशा प्रकारचा हा एक डिफ्युजर आणि याच्या आतमध्ये अजून एक आपल्याला डिफ्युजर मिळतो, जेणेकरून आपला सब्जेक्टवरती लाईट एकदम सॉफ्ट पडेल आणि आपला प्रोडक्ट जो आहे किंवा सब्जेक्ट जो आहे तो शार्प दिसेल। मित्रांनो, याचमध्ये तुम्हाला मिळणार आहे कंटिन्यूस लाईट। या कंटिन्यूस लाईटचा वापर करून तुम्ही व्हिडिओग्राफी सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकता। मित्रांनो, SK400 Mark III मध्ये काय चेंज केले तर आपल्याला इथं पाहायला मिळेल, इथं डिस्प्ले जो आहे तो याचा चेंज केलेला आहे। इव्हन याच्या बॉडीमध्ये भरपूर चेंजेस केलेले आहेत। यामध्ये तुम्हाला चॅनल S1 S2 बज मोड आणि टेस्टचं बटन तुम्हाला दिलेलं आहे। टेस्टचं बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथं फ्लॅश पडलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याकडे SK400 Mark II सुद्धा आहे। तुम्ही पाहू शकता बेसिक यामध्ये काय फरक केलेला आहे, डिस्प्लेमध्ये पूर्ण फरक केलेला आहे। त्याचबरोबर जे बटन्स आहेत याच्यामध्ये खूप सारे चेंजेस केलेले आहेत। मित्रांनो, या मॉडेलमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण चेंज पाहायला मिळतोय। याची बिल्ड क्वालिटी तुम्ही पाहू शकता पहिल्या लाईट्सपेक्षा, म्हणजे या लाईटपेक्षाही तुम्हाला बेस्ट पाहायला मिळेल। इव्हन याची साईज ही थोडीशी मोठी केली आहे। मित्रांनो, लाईट जेवढी मोठी आहे, ज्याची पॉवर जेवढी चांगली आहे, त्याचबरोबर याला तुम्हाला ट्रॅव्हलिंगला घेऊन जाण्यासाठी बॅगसुद्धा खूप चांगली दिलेली आहे। यामध्ये तुम्हाला व्हील दिलेला आहे। या व्हीलचा वापर करून तुम्ही तुमची बॅग कुठेही ट्रॅव्हलिंगला घेऊन जाऊ शकता, कुठलाही अडथळा नाही येतात। मित्रांनो, आज आम्ही आमच्या मॉडेलसोबत शूट केलेलं आहे। हे फोटोज तुम्हाला या रीलमध्ये पुढे पाहायला मिळेल। मित्रांनो, जर तुम्हाला स्टुडिओ लाईट घ्यायची आहे तर नक्की तुम्ही याचा वापर करू शकता। महेश, आज आपण 1-2 तास शूट केलं, त्या शूट नंतर तुला या लाईटचा एक्सपिरियन्स कसा वाटतो? कारण की ऑलरेडी आपण खूप सारे शूट तू केले असतील किंवा तुला एक्सपिरियन्स असेल, बट आज तू या लाईट्सचा वापर करून जसं आम्ही फोटोग्राफी केली, फोटोबद्दल तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता, कारण की जे रिझल्ट पाहिले मी फोटोजमध्ये ते खूप अप्रतिम फोटोज होते। कारण की ओव्हरऑल जो शूट करतो मी बाहेर, त्यावेळेस जी लाईट पडते, फ्लॅश पडतो, त्या डोळ्याला खूप हार्शनेस होतो आणि त्रास होतो, ते एवढं काही जाणवलं नाही। आणि लाईट खूप छान आहे। जे फोटोज पाहिले त्याच्यामध्ये शार्पनेस, जो क्लिअरिटी दिसली ती खूप अप्रतिम होती। कारण की जे आता सराउंडिंगमध्ये जी लाईट आहे त्या हिशोबात या लाईटीचा खूप चांगला फरक पडला। तर नक्कीच तुम्ही तुमच्या फोटोग्राफर मित्रांना सजेस्ट करा ही लाईट, कारण की तुमचे क्लायंट नक्कीच हॅपी होतील याच्यामुळे। आणि मित्रांनो, जसं यांनी सांगितलं की डोळ्यांना त्रास होतो, तुम्ही खूप सारे मॉडेल जर तुमच्यापैकी कोणी असेल तर तुम्हाला माहिती आहे लाईट्स डोळ्यावरती पडल्यावरती किती त्रास होतो। कारण की तुम्ही जस्ट फिमेल मॉडेल असेल तर लेन्स यूज करता आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला असे लाईट जर डोळ्यावर पडले तर खूप त्रास होतो। मित्रांनो, जर तुम्हाला याचा डेमो पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। येणाऱ्या काळामध्ये आपण डेमो नक्की ठेवू। या डेमोसाठी लागणारे कुठलंही शुल्क आपण आकारणार नाही आणि तुम्हाला यातनं अनुभव मिळेल की SK400 लाईटचा जो शार्पनेस आहे किंवा त्या लाईटचा जो प्रकाश आहे तो कशा प्रकारे पडतो आणि कशा प्रकारे आपली फोटोग्राफी चांगली होऊ शकते।